हाय नमस्कार, मी अपूर्वा. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही मेणवलीला नाना फडणवीसांचा वाडा बघायला गेलो होतो, पण आम्ही तेथे लवकर पोचलो. तो वाडा 10 ते 5 या वेळेतच लोकांना बघण्यासाठी खुला असतो. तोपर्यंत वाड्याच्या पाठीमागेच महादेवाचे एक सुंदर मंदिर आहे. ते बघण्यासाठी आम्ही तेथे गेलो. त्याचा देखील मी व्हिडिओ बनवला आहे. तो जर तुम्ही कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. वाडा बघण्यासाठी आम्ही तिकीट काढून आतमध्ये गेलो तर तिथेच आम्हाला त्यांनी इन्स्टॉल केलेल्या ॲपबद्दल कळले. तेथे आपल्याला ते एक QR कोड देतात, त्या थ्रू आपण ते ॲप इन्स्टॉल करू शकतो. त्या ॲपमध्ये पूर्ण वाड्याची माहिती आहे, म्हणजे तेथील प्रत्येक दालनाला नंबर आणि नावे दिले आहेत. तेथे ते टाईप करायचे आणि लगेच ते ॲप आपल्याला माहिती सांगायला सुरुवात करते. ही सिस्टीम मला फारच छान वाटली. कृष्णा नदीच्या काठी असलेल्या या वाड्याचे बांधकाम 1780 मध्ये पूर्ण झाले. नाना फडणवीस हे सन 1756 पासून पुढे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच सन 1800 पर्यंत पेशव्यांचे मुख्य कारभारी अथवा मुख्य प्रधान होते. त्यांना सन 1756 रोजी साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडून फडणवीसांची वस्त्रे व सरंजाम मिळाला होता. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इथे आपल्याला ॲप थ्रू कशी माहिती मिळते हे थोडक्यात बघूया, किंवा असं म्हणणं योग्य राहील की ऐकूया. म्हणजे हिशोब ठेवणारे, फड म्हणजे कचेरी आणि नवीस म्हणजे कचेरीचा मुख्य म्हणून फडणवीस. राजमान्य राजश्री नानांचं मूळ आडनाव भानू होतं हे आपण पाहिलंच, परंतु त्यांच्या कामाच्या स्वरूपावरून त्यांना फडणवीस असं आडनाव पडलं. सर्वांची पत्र या दप्तरामध्ये होती. या कागदपत्रांची संख्या 50,000 एवढी होती. परकीय राजकारणाची माहिती, पत्र तसेच सवाई माधवरावांची दैनंदिनी या दप्तरामध्ये होती. विशेष म्हणजे या दप्तरात एक नकाशाचा रुमाल होता. अशा पद्धतीने या ॲपद्वारे तुम्ही या वाड्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकता.